मित्रांनो हे बघा भावांनो, पिक्चरमध्ये ॲक्टरला पैसे जास्त मिळतात आणि ॲक्ट्रेसला पैसे कमी मिळतात असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजेच बघा, जे कोण नट आहेत, नटांना पैसे जास्त आणि नट्यांना पैसे कमी, म्हणजे हा दुजाभाव का, कशापायी, असं तुमच्या मनात सवाल आलाय का? जर आला असेल तर याचबद्दल चर्चा करणार आहे या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिनेमाच्या कट्ट्यामध्ये आणि मी आरडी चर्चा करणार आहे वेडेवाकडे नाही मेल फिमेल जे काय ॲक्टर ॲक्ट्रेस आहेत त्यांच्या पगाराबद्दल. आता असं कित्येक वेळेला म्हणजे आलं आहे समोर की काही लोक म्हणतात, फक्त आपण ऑडियन्स म्हणूनच नाही तर ॲक्टर ॲक्ट्रेस, एखादा काजोलचा व्हिडिओ पण मी बघितला होता, त्याच्यामध्ये ती म्हणत होती की एखादी नटी समर्थ असते ऑडियन्सला पिक्चरमध्ये म्हणजे गर्दी फुल करण्यासाठी, तरी पण त्यांना पैसे कमीच मिळतात. सलमान, शाहरुख यांना बघा म्हणजे पैसे भरपूर, अक्षय कुमारला वगैरे 100 कोटी 50 कोटी, आणि त्याच पिक्चरमध्ये एखाद्या नटीला काम करण्यासाठी पैसे मिळतात 10 कोटी 15 कोटी असं असतं का? आता लेटेस्ट आलेला बघा जवान पिक्चर, नाही पठाण पिक्चर ज्या पिक्चरनं म्हणजे 1000 कोटी रुपये मिळवलं, त्या पिक्चरमध्ये बघा शाहरुख खानचे होते 100 कोटी रुपये म्हणजे घेतले होते, आणि जवळजवळ अक्षय कुमार पण 100 कोटी रुपयेच घेतोय, रजनी यांना पण 100 कोटीच घेतात. आता यांच्या तुलनेत ना ज्या काय ॲक्ट्रेस आहेत त्या घेतात 30 कोटी 15 कोटी 20 कोटी 40 कोटी. आता हे पण तसं काही कमी नाही आहे, पण त्यांना त्यांच्या एवढं पाहिजेत. जेव्हा याबद्दल ना ॲक्टर ॲक्ट्रेस यांचं मत विचारण्यात आलं, त्यावेळी जे काय म्हणजे आमिर खाननं जे मत सांगितलं, ते आमिर खान काय म्हणाला की जो कोण आहे म्हणजे ॲक्टर असू दे किंवा ॲक्ट्रेस असू दे, जर त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असेल ऑडियन्सना खेचायची तर त्याला ते पैसे मिळतात. आता जर समजा एखाद्या ॲक्टरला, आता जेव्हा आमिर खानचा तलाश पिक्चर आला होता त्यावेळी आमिर खान होता, त्याच्यामध्ये राणी मुखर्जी आणि करीना कपूर. जर राणी मुखर्जीमध्ये कॅपॅसिटी आहे की कुठल्या पण ऑडियन्सला थिएटर फुल करायची, म्हणजे थिएटर फुल करायची जर कॅपॅसिटी राणी मुखर्जीमध्ये असेल तर डेफिनेटली राणी मुखर्जीला पैसे जास्त मिळणार. जर तीच कॅपॅसिटी आमिर खानमध्ये असेल तर आमिर खानला पैसे जास्त मिळणार. म्हणजे ज्या नटाकडं किंवा नटीकडं ती कॅपॅसिटी आहे ऑडियन्सला खेचण्याची, त्याला पैसे ऑब्व्हियसली जास्त मिळणार, यात काही शंकाच नाही. म्हणजे तुमच्या नावानं जर ऑडियन्स पिक्चर बघायला येत असेल तर डेफिनेटली तुम्हाला पैसे जास्तच मिळणार. ज्या माणसाच्या नावामुळं पिक्चर बघायला येत नाही ऑडियन्स, म्हणजे सपोर्टिंग रोल आहे, त्याच पद्धतीचे त्यांना पैसे मिळणार. हेच महत्त्वाचं कारण आहे की मेल ॲक्टरना, ॲक्टर मेलच असतो म्हणजे नटांना पैसे जास्त मिळतात नट्यांच्या तुलनेत. आता बघा एक आपण थोडीसे अपवादात्मक उदाहरणं घेऊया. म्हणजे काही लोकांना असं वाटते ना, नाही नटांनाच पैसे मिळतात. आता नुकताच चंद्रमुखी नावाचा पिक्चर आला होता, चंद्रा गाण्याचा, अमृता खानविलकर. आता याच्यामध्ये लिडिंग ॲक्ट्रेस ती होती, म्हणजे तिला जास्त पैसे मिळाले होते. म्हणजेच काय, जो मेन चेहरा असतो त्या पिक्चरचा, मेन फोकस ज्याच्यामुळं लोक बघायला येणार आहेत, त्याला डेफिनेटली जास्त पैसे मिळणार. एखाद्या स्मॉल कॅरेक्टरमुळं लोक बघायला येणार नाहीत. ते स्मॉल कॅरेक्टर फेमस होऊ शकतं त्या पिक्चरनंतर, पण डेफिनेटली त्याला बघायला येणार नाहीत. जे कोण मेन चेहरा दाखवलेला आहे त्याला बघायला येतात, त्यामुळं तो पैसे जास्त घेतो किंवा त्याला पैसे जास्त मिळतात. जर असं काही तुम्हाला जर वाटत असेल किंवा जर म्हणजे इन फ्युचर जेवढे काही नटांना पैसे मिळतात तेवढेच नट्यांना मिळायला पाहिजेत, तर त्या नटेकडे पण तेवढी कॅपॅसिटी असली पाहिजेत की तिच्या नावानं ते ऑडियन्स तिथंपर्यंत आलं पाहिजे. आता जसा जॉन विक होता त्याच पद्धतीनं कंगना रानौतचा एक 3-4 महिन्यापूर्वी आला होता बघा, धाकड नावाचा. आता कंगना रानौतच्या नावावर पिक्चर तो चाललाच नाही, म्हणजे ती टोटली सपशेल असमर्थ ठरली की कुठल्या पण ऑडियन्सला थिएटरपर्यंत आणण्यासाठी. आता तिनं त्यावेळी पैसे घेतले ते 20 कोटी आणि पूर्ण पिक्चरचं कलेक्शन झालं 2 कोटी रुपये. म्हणजे केवढी मोठी रिस्क होती. आता एक गोष्ट म्हणजे इथं अपवादात्मक आहे बघा, एखाद्या मेल ॲक्टर म्हणजे ॲक्टरनं पैसे जास्त घेतले, तो पिक्चर आपटला, तरी पण पुढचा प्रोड्युसर डायरेक्टर त्याच्यावर पैसे लावतात. तसं ॲक्ट्रेसच्या बाबतीत होत नाही, तसं नट्यांच्या बाबतीत होत नाही. एखाद्या नटीच्या नावानं पिक्चर जर काढला तिला लिडिंग ॲक्ट्रेसमध्ये, पण तिच्या नावानं ऑडियन्स काही जमलं नाही, पिक्चर एकदम सपशेला आपटला, त्याच्यानंतर कुठला प्रोड्युसर तिला घेऊन पिक्चर बनवायला तेवढं धाडस करत नाही. आता इंग्लिश असू दे किंवा तो विद्या बालनचा पिक्चर कुठला कहाणी, असे पिक्चर हे हिट आहेत, म्हणजे त्यांना घेतल्यानंतर ऑडियन्स बघायला येतं हे त्यांना माहिती आहे, तरी पण दुसऱ्यांदा चान्स कोण घेत नाही, तुक्का लागला म्हणून समजतात. मग हे जे काय आपलं ॲनालिसिस आहे ना काही लोकांचं, नटांना पैसे जास्त आणि नट्यांना कमी, असं काही नाही आहे. कुठल्या पण इंडस्ट्रीमध्ये जे काही खपलं जातं आहे तेच विकलं जातं आहे. जो चेहरा खपला जातो आहे तोच विकला जातो आहे, भले तो मग पोस्टरवर असू दे किंवा लग्नात असू दे.
ओके, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.